बच्चूभाऊ कडू जे आहेत पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत. भाऊ आज तुम्ही पुण्यामध्ये दाखल झालात, तिसऱ्या आघाडीची बैठक होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक पर्याय महाराष्ट्रासमोर असेल. बिलकुल आम्ही तो देण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्ही अजूनही शिंदे साहेबांना पत्र दिलं. त्यांच्याकडून आमच्या 18 मुद्द्याबाबत काही अभिप्राय आलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांची काही मानसिकता दिसत नाही, म्हणून आम्ही तयारीला लागलो आहे. म्हणजे एकनाथ शिंदेसोबत अजूनही तुमची चर्चा सुरू आहे. हां, पण ते अजूनही ते समोर दिलेलं निवेदन आता 15 दिवस पूर्ण झाले. आता धीरे धीरे तयारी करतो. मनोज जरांगे यांनी प्रकाश आंबेडकरांना सुद्धा सोबत घ्यावं अशा पद्धतीचा एक प्रस्ताव आहे. काही चर्चा झाली त्यांच्यासोबत? नाही. मात्र राजू शेट्टी असं म्हणतात की नाही, आम्ही दोघांना एकत्रित घेऊ आणि मग पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आता पाहू, त्याच्यासाठी मीटिंग आहे. किती लोक, कोण जमा करायचं, कोणाकोणाला घेऊन सोबत राहायचं. मुख्यमंत्री शिंदेची किती दिवस वाट बघणार मग? नाही, आता आम्ही 25ला एक माझी मीटिंग आहे, ते झाल्यानंतर पाहू. मुख्यमंत्र्यांसोबत हो. म्हणजे 25 तारखेच्या बैठकीमध्ये अंतिम ठरेल की काय? हो. जर कदाचित मागणी मान्य झाली नाही तर मग मात्र तिसरी आघाडी म्हणून राज्यात निवडणुका लढवू. हां, बिलकुल. शेवटचा प्रश्न आहे, मनोज जरांगे त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अजूनही मिटत नाही. प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की ज्या ठिकाणी मनोज जरांगे आहेत आम्ही तिथं जाणार नाही. हा मुद्दा कसा सोडवला जाईल? याआधी तुम्ही मनोज जरांगेशी सुद्धा चर्चा केलेली होती, भेट घेतलेली होती, ते परत उपोषणासाठी बसले. मला माहीत नाही आता मनोज जरांगे साहेबाशी कोण भेटन, आंबेडकर साहेबाशी कोण भेटन. मी तर भेटणार नाही, त्याच्यानं त्यांच्यासोबत कोण भेटणार ते मला माहीत नाही. आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 25 तारखेला मुंबईमध्ये बैठक आहे. 18 मुद्द्यांवरती प्रस्ताव जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला होता, मात्र त्यावरती अजून कोणताही निर्णय झालेला नाही. जर कदाचित मागण्या मान्य झाल्या नाही तर मग मात्र तिसरी आघाडी म्हणून राज्यामध्ये निवडणूक लढवू अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.